नमस्कार, लोकशाही न्यूज मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर प्रत्येकाची आपापली एक बकेट लिस्ट असते. या बकेट लिस्ट मध्ये अनेक गोष्टी असतात आणि सतत आपल्याला काही ना काही हवंच असतं. तसंच काहीसं होतं ज्यावेळेला आपण एका जोडीबद्दल विशेष करून बोलतो. आपले मराठीचे सगळे रसिक प्रेक्षक आहेत ते सातत्यानं वाट पाहत असतात की कधी आपल्याला उमेश आणि प्रिया या दोघांनाही एकत्र पाहता येणार आहे. आणि तशी संधी मित्रांनो खरं तर सगळ्यांसाठी चालून आलेली आहे. आणि त्याच अनुषंगानं आज आपल्याशी गप्पा करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेला आहे प्रिया आणि उमेश यांना. प्रिया, उमेश, खूप खूप स्वागत. बरं, बकेट लिस्ट आमची जी आहे ती काही फुल होताना दिसून येत नाही. म्हणजे तुम्ही कितीही आम्हाला एंटरटेन केलं तरी सातत्यानं लोभ असावा असंच आम्हाला सगळ्यांना म्हणावंसं वाटतं. तुम्हाला किती लोभ आहे यावेळेला प्रेक्षकांना भेटण्याचा आणि प्रेक्षकांसमोर येत असताना आत्ताच्या तुमच्या बकेट लिस्ट नुसार तुम्हाला सगळ्यांना नेमकं काय हवंय? सो खूपच एक्साइटमेंट होती, कारण ऍक्च्युली हा तिसरा सीझन खूपच, आणि काय हवंचा तिसरा सीझन खूप रोलर कोस्टर जर्नी होती. आणि त्यामुळे लोकांसमोर येण्याची, तो सीझन लोकांनी पाहण्याची आणि लोकांची त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया जाणून घेण्याबद्दल खूप जास्त एक्साइटमेंट होती. आणि सीझन ऑफकोर्स रिलीज झालाय आणि उदंड प्रतिसाद आणि प्रेम मिळतंय. मला खूप छान वाटतं ज्या वेळेला आपण आपली कलाकृती किंवा आपलं काम हे एखाद्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करतं. आणि काय हवं ही त्या प्रकारची एक सिरीज आहे. सो एक कलाकार म्हणून तुमच्या बकेट लिस्ट मध्ये जेव्हा ही गोष्ट असते की तुमची कलाकृती लोकांच्या मनाचा आयुष्यात आनंद निर्माण करावी, सो ती बकेट लिस्ट मधली एक टिकमार्क आणि काय हवं दरवेळेला पूर्ण करतं, जे की त्यांनी या सीझनला सुद्धा पूर्ण केलंय. वी आर व्हेरी हॅपी आणि छान रिस्पॉन्स येतोय आणि मस्त वाटतंय. ऍब्सोल्युटली. मी नेहमीच म्हणतो की आम्ही आणि काय हवंचं फक्त एकच सीझन ठरवलं होतं. म्हणजे जनरली खूप मायावती सिरीजचा आधी ना 2-3 सीझन प्लॅन असतात. आता एक करूया आणि मग पुढे करू. पण आणि काय हवंच्या बाबतीत तसं नव्हतं. आणि काय हवंच्या बाबतीत सुरुवातीला फक्त एकच सीझन ठरला होता, त्याने आम्ही सुरू केलं होतं. पण आय थिंक हे 3 सीझन झाले ते फक्त आणि फक्त लोकांच्या प्रेमामुळे झालेले आहेत. कारण पहिल्या सीझनला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला म्हणून दुसरा झाला, आणि दुसऱ्यालाही तेवढाच आणि त्याच्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स मिळाला म्हणून तिसरा झालाय. आणि मला खरंच मेसेजेस वाचून, इन्स्टाचे आणि ट्विटरवरती आणि फेसबुकवरती मेसेजेस वाचून फार धन्य होतो. म्हणजे मी सगळ्याला रिप्लाय नाही देऊ शकत. त्यातले मी काही मला जे मिळतील त्यातले 1-2 मी रिपोस्ट किंवा स्टोरीमध्ये टाकत असतो. त्यात आजच एक मी टाकली आहे स्टोरी. त्याच्यात एकाने खूपच 4 वाक्यात दिलं. ते म्हणाले की त्यांनी असं म्हटलंय की मी आणि काय हो सीझन 3 पाहिला आणि मी कुठेतरी हरवलो होतो. आता सीझन 3 पाहिल्यानंतर मला असं वाटतंय मला जे हवंय ते मिळालंय. आणि आता सो हे इतकं ओव्हरवेल्मिंग आहे. जर लोकांच्या आयुष्यात त्याचा परिणाम होऊ शकतो, जर लोक सध्याच्या परिस्थितीत कुठेतरी हरवल्यासारखी वाटतात आणि त्यांना सीझन 3 बघितल्यानंतर जर त्यांना त्यांचं काहीतरी मार्ग सापडल्यासारखा वाटत असेल तर यापेक्षा मोठे बकेट लिस्ट टिकमार्क कुठलंच नाहीये. खरं बकेट लिस्ट जे आहे टिकमार्क करत असताना आणखी एक गोष्ट लक्षात आली की सीझन 1, 2, 3 कधी आला आणि कशा प्रकारे एंटरटेन करून गेला हे कळत सुद्धा नाहीये. इतक्या वेगाने हा सगळा जो तो स्पॅन जाताना दिसतोय. बरं, मला एक विचारायचंय, वरुण सोबत तिसऱ्यांदा काम करण्याचा अनुभव तुम्हा दोघांसाठी कसा आहे? उमेश, ऍक्च्युली हे वरुणला विचारलं पाहिजे. सारखं यांनाच एका सीझन मधनं दुसऱ्या तर तिसऱ्या घेऊन. आता तुला कसं वाटतंय, पहिल्यांदा देत होते तेव्हा तेवढाच त्रास आताही देतात का? आता जरा बरे वाटतात? आय थिंक पहिला सीझन जेव्हा झाला ना तेव्हा आमचं नातं वेगळं होतं. आणि जसे जसे सीझन्स वाढत गेले तसं आमचं नातं, म्हणजे जसं आपण म्हणतो ना कॅरेक्टर्स डेव्हलप होत गेली किंवा म्हणतो सीझन्स जास्त ग्रो होत गेलं, मॅच्युअर्ड होत गेलं, तसं आमचं नातं सुद्धा मॅच्युअर्ड होत गेलं असं मला वाटतं फ्रँकली. कारण पहिल्या सीझन मध्ये ना मी आणि प्रिया आम्ही दोघंही ना वरुणचे फॅन होतो. सो जेव्हा एकतर आम्हा दोघांना खूप वर्षांनी एकत्र काम करायचं होतं आणि चांगलं स्क्रिप्ट किंवा चांगलं प्रोजेक्ट मिळत नव्हतं, आम्ही शोधत होतो. आणि त्या तेव्हाच वरुण, अनिश आणि रणजित हे आमच्याकडे स्क्रिप्ट घेऊन आले. तेव्हा वेबसिरीज वगैरे 3 वर्ष झाली तेव्हा मी तरी वेबसिरीज केली नव्हती.
त्यामुळे माझ्यासाठी ते सगळंच नवीन होतं, पण वरून बरोबर काम करायचंय. त्या फॅन मुवमेंट मध्ये आम्ही म्हटलं नाही, हे प्रोजेक्ट आपण करायचंच, वरून सोबत काम करायला मिळेल म्हणून. पण पहिल्याच सीझनला इतका कमाल अनुभव आला त्याच्याबरोबर काम करण्याचा, आणि आम्ही इतकं एन्जॉय केलं पहिला सीझन शूटिंग करताना. म्हणजे आम्हाला पुढचं माहितच नव्हतं याचं काय होणार आहे, पुढे लोकांना कसं आवडणार आहे, काय आवडणार आहे. पण ते 9-10 दिवस जे आम्ही एकत्र शूटिंग केलं ते म्हणजे आम्ही फारच धमाल केली होती शूटिंग करताना. त्यांनी खूप छान कम्फर्टेबल केलं होतं, आणि हळूहळू तेव्हा वरुण माणूस म्हणून हे कळायला लागलं. आणि आम्ही खूपदा त्याला विचारलं, हा साकेत तूच आहेस का रे? कारण तो सुद्धा तितकाच सेन्सिटिव्ह आहे, सेन्सिबल आहे, आणि मिश्किल आणि क्वर्की त्याचं बोलणं. म्हणजे जे स्क्रिप्ट मधले काही साकेतचे काही क्वर्की जोक्स आणि हे सगळे येतं ना, तो सगळा त्याच्यात आहे. सो तो जास्त कळायला लागला, मग अजून आम्ही मजा करायला. मग तो म्हणतो की दुसऱ्या सीझनला आम्ही त्याला कळलो, त्यामुळे सेकंड सीझन आणि थर्ड सीझन मध्ये त्यांनी आमच्यातल्या काही गोष्टी घेतल्या. वरुण मध्ये ना पुण्याचा सार्कॅझम आहे, पण त्याच्या सार्कॅझमला खूप गोडवा आहे. खूप जास्त. म्हणजे त्याचा विनोद आहे प्रचंड सार्कॅस्टिक, पण त्याच्या सार्कॅझमला इतका गोडवा आहे की तो सार्कॅझमचा हार्शनेसच येत नाही त्याच्या विनोदाला. त्यामुळे तो छान वाटतं. बरोबर आहे. बरं, मला एक सांग प्रिया, खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप सारे हर्डल्स येऊन गेलेत, कारण मधला जो पिरियड आपण सगळ्यांनीच घालवलेला आहे, मग तो कोरोनाचा संकट काळ असेल, लसीकरण असेल, विविध प्रकारचे चॅलेंजेस आपल्याला सातत्याने जे ते समोर येतात. तसाच काहीसा थर्ड सीझनच्या शेड्यूलच्या वेळेला देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कुठल्या महत्वाच्या अडचणी होत्या त्यावेळेला? सगळ्यात मोठे तर आम्ही तिघही कोविड पॉझिटिव्ह झालो ना. तो आम्ही 4 दिवस शूट केलं आणि आम्ही तिघेही पॉझिटिव्ह झालो, त्यामुळे शूटिंग बंद झालं अर्थातच. आणि सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन, म्हणजे असं नाही की आम्ही प्रिकॉशन्स घेत नव्हतो. सॅनिटायझेशन होत होतं, मास्क घालत होते आम्ही तर, म्हणजे दिवसाला 3 तास स्टीम घ्या. सगळ्या त्या ज्या काही त्यावेळेला आपल्याला गोळ्या सांगितल्या जायच्या ना, सी विटामिन, झिंकोवेट आणि डी आणि सगळं घेऊन रात्री हळद दूध प्या, गार्गल करा, असं सगळं नियमित करून सुद्धा आम्हाला कोरोना झाला. सो पहिला तर ब्रेक मोठा तिथेच लागला, कारण आम्ही तिघही 1.5 महिना घरी राहिलो. मग आम्हाला रिकव्हर व्हायला सगळ्यांनाच तेवढा वेळ लागला. 1.5 सव्वा महिन्यानी आम्ही जेव्हा शूट रिझ्यूम केलं, त्याच्यानंतर 2 दिवस शूट केलं आणि पुन्हा लॉकडाऊन झाला गुढीपाडव्यानंतर. सो परत 1.5 महिना सगळं बंद, आणि परत आपण सगळेच घरी बसलो. त्याच्यानंतर परत आम्ही 2 दिवस शूट केलं, आणि मग हा सीझन संपला. सो जवळपास तिसरा सीझन 3 शेड्युल्स मध्ये आणि 4 महिन्यांमध्ये शूट झाला. बरोबर. सगळ्यात मोठी अडचण हीच होती. अनेक अडचणींवरती मात करत का होईना चला हा सीझन आपल्या समोर आला. हा उमेश, काहीतरी सांग. ती तर होतीच. आम्हाला एक कुठेतरी आपल्याला एक काय म्हणतात ना, की शूटिंग सुरू झाल्यानंतर एक टेम्पो मिळतो, आणि मग आपण शूटिंग सुरू करतो आणि मग त्याच्यात रमत जातो. इथे ब्रेक्सच होते, त्यामुळे नव्याने परत त्या झोन मध्ये जाण्यासाठी जो एक कलाकार म्हणून थोडासा एफर्ट्स घ्यायला लागतात किंवा जड जातं कधी कधी. आणि ते 2-2 दिवसाचे शेड्यूल्स तर खूप टाईट असतात, तुम्हाला कमी दिवसात जास्त काम करायचं असतं. अशा पद्धतीत ते पण झालं. आणि लोकेशनचे पण डेफिनेटली जर रिस्ट्रिक्शन्स येतात तसे लोकेशन्स वरती पण प्रॉब्लेम्स येऊ शकतात. काही रिस्ट्रिक्शन्स तिथे आल्यामुळे बाहेर शूटिंग करता येत नाही. अशा अनेक गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागतं. पण इन ऑल आता जो काही रिस्पॉन्स मिळतोय, हे सगळं जे काही आम्ही प्रॉब्लेम्स फेस केले आहेत ते सगळे बाजूला जाऊन आनंदच फक्त देत आहेत. बरोबर आहे. आनंद देताना बरं झालं उमेश, आज खरं तर आपली भेट झालेली आहे. फार एक महत्वाचा आणि थोडा खूप पर्सनल प्रश्न मला तुला विचारायचा होता. प्रिया समोर विचारू की नको मला प्रश्न, आणि एपिसोड घरी पाहत असताना किंवा आपला इंटरव्ह्यू घरी पाहत असताना बायको समोर हा प्रश्न विचारायला हवा होता की नको माहिती नाही. पण काय ना, कोरोनाच्या संकट काळात उमेश झालंय असं की बाहेर दुकानं आहेत बंद, ऑनलाईन शॉपिंगला माझी परवानगी नसते किंवा मला ते मुळात आवडत नाही. पण तरी अशा सीझन मध्ये असं होतंय की या सगळ्या संकटांसमोर जात असताना, येणारे फेस्टिव्ह सीझन पाहिले असताना शॉपिंगसाठी खूप मागे लागलं जात आहे. मात्र एका एपिसोड मध्ये झालंय असं तुमचं की साडीचा जो एपिसोड होता त्यातलं सगळं पाहिल्यानंतर आता साडी जी आम्हाला आमच्या घरी सुद्धा हवी आहे. वैयक्तिक आयुष्यात ज्यावेळेला अशा समस्या येतात त्यावेळेला काय करायला हवं उमेश? असं म्हणजे झालंय का तुझ्या बाबतीत कधी? मला रोज फेस करावं लागतंय, पण तोडगा असेल तर सांगावं. सॉरी प्रिया, तुझ्या समोर विचारतोय, पण उमेश कडनं मला आता उत्तर अपेक्षित आहे. खरं सांगू का, त्या बाबतीत जरा जुई आणि प्रियामध्ये फरक आहे. म्हणजे मी थोडासा साकेतपेक्षा जास्त लकी आहे,
कारण साकेतला जितका वेळ तिथे गाद्यांचा वापर वगैरे सुचतोय तेवढा वेळ प्रिया मला देतच नाही, कारण प्रिया सारखं फास्ट शॉपिंग कोणी करत नाही. हे मी अगदी मनापासून सांगतो. म्हणजे जेव्हा आपली मनाची, आता आपण मॉलमध्ये समजा गेलो किंवा आपण कुठे दुकानात जायचं ठरवलं, प्रियाने सांगितलं ह्या दुकानात जायचंय की आपल्याला आधी भीती वाटणार की आता ह्या दुकानात किती वेळ निघणार, त्या साड्या सगळ्या बाहेर येणार, मग ते सगळे असे अनेक काळ आपल्या मनात तयार होतो. मग आपण कसं तरी एक बळ निर्माण करतो आणि त्या दुकानात शिरतो. पण प्रियाच्या बाबतीत जेव्हा मी बळ निर्माण करून शिरतो ना, तेवढ्यात ती बाहेर पडलेली असते, तिचं शॉपिंग झालेलं असतं. क्या बात आहे. आणि ही फॅक्ट आहे. ती जवळजवळ 30 सेकंद ते काही मिनिटाच्या अंतरात, म्हणजे तुम्ही हिच्या डोळ्यात स्कॅनर आहे का काय मला माहिती नाही, ती दुकानाच्या दारात 4 पावलं आतमध्ये टाकल्यानंतर ती दुकानात जे काही आहे त्याचं स्कॅनिंग करते आणि ह्या दुकानात चांगलं आहे की नाही हे तिला 4थ्या पावलावरती कळतं. आणि आपण कधी कधी असं होतं, ते बाहेरचे हे असतात ना सिक्युरिटी वाले, ते हे देतात, टोकन देतात, तुम्हाला सामान ठेवायला लागतं. तर अनेकदा असं झालेलं आहे की मी सामान दिलंय, टोकन घेतलंय आणि तोपर्यंत एक मिनिट, तोपर्यंत प्रिया आलेली असते शॉपिंग करून बाहेर, की तेच टोकन नाही ठेवायचं नाही, आणि घेऊन मी परत बाहेर पडतो. सो हा अनुभव आहे माझा, त्यामुळे त्या बाबतीत मी लकी आहे, साकेत जरी लकी नसला तरी. बरं प्रिया, इंटरव्ह्यू झाला की मी लगेच बायकोला तुझा नंबर शेअर करतोय, तुम्ही भेटा, तिची शॉपिंग करून दे, आणि इतक्या विक्रमी वेळात जर ते करून देणार असतील तर नथिंग लाईक इट. म्हणजे आयुष्यातला फार मोठा प्रश्न जो तो सुटणार. अरे मी मला काय होतं माहितीये का, मला ऍक्च्युली हा प्रॉब्लेम नाहीये, कारण खूप लोकांना जसं जुईला पण जाऊन बघायच्या असतात ना साड्या, 8-10 तरी बघितल्या पाहिजेत, त्याच्याशिवाय कसं करणार. माझं ते नसतं. मला काय हवंय ह्याची क्लॅरिटी माझ्या डोक्यात खूप जास्त असते, त्यामुळे त्या दुकानामध्ये त्या प्रकारचं काही आहे की नाही हे मी त्या स्कॅन मध्ये बघते. नसेल तर मी फालतू वेळ वाया घालवत नाही तिकडून बाहेर. या निमित्त एक किस्सा सांगतो, आय थिंक इंटरव्ह्यू फार वाढायला नको. पुण्यात अमृता होता का तो किस्सा, की दुसरं कोणी होता मला माहित नाही, आपली अमृता ही. एकदा एका सिनेमाच्या प्रमोशनला प्रिया एका मॉलमध्ये गेली. तर आता बहुतेक अमृता का मला माहिती नाही, किंवा तेव्हा जे कोणी तत्सम PR हँडल करणारे होते, तर तिथे समजा मॉलमध्ये मोठं स्टेज लागलेलं आहे आणि तिथे कलाकारांची अनाउन्समेंट होते, आता हे कलाकार तुम्हाला भेटायला येत आहे. तेवढ्या वेळात तिथे जाऊन कलाकार, एक जनरल अशी पद्धत असते ना की कलाकार जातात, भेटतात लोकांना तिथे जमलेले आणि मग परत येतात. तर प्रियाच्या बाबतीतला हा किस्सा आहे की प्रिया त्या मॉलमध्ये शिरली आणि प्रियाला काहीतरी दुकानात काहीतरी दिसलं, तर ही म्हणाली की मी 1-2 मिनिटात येते शॉपिंग करून. तर ती जी कोणी होती, अजर अमृता किंवा जी कोणी PR वाली आहे, ती घाबरली की आता ही शॉपिंगला जाणार, म्हटल्यानंतर आपला कार्यक्रम बोंबळणार आणि हे काय कार्यक्रम वेळेत चालू होणार नाही आणि शिव्या पडणार. पण बाकीचे कलाकार स्टेजला पोहोचेपर्यंत हिचं शॉपिंग झालं होतं आणि ही परत त्या कार्यक्रमात जाऊन तिने पुढचा कार्यक्रम कंटिन्यू केला. आज माझ्या शॉपिंग मध्ये इतके कौतुक. म्हणजे आज तुला काय हवंय, माझ्या हातनं चहा हवाय, कॉफी हवी, आता काय हवंय? आज उमेशला शॉपिंग करायची आहे. नाही, अरे बापरे, त्याचं शॉपिंग हे पेनफुल प्रकार असतो. म्हणजे मी आता त्याने एवढं कौतुक केल्यानंतर मी करायलाच पाहिजे असं असेल तर मी करते, पण खरं बोलायचं असेल तर नाही. आणि पेनफुल म्हणजे तो खूप असा खूप चुजी आहे, त्याला सगळे पटकन आवडत नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे, पांढऱ्या रंगाचा काही असेल तरी उमेशला आवडतं, काही. त्यामुळे ती एक गोष्ट सोपी आहे, कुठलीही पांढरी गोष्ट त्याच्या समोर उभी करा, तो आवडतो, घेऊन बाहेर मोकळा होतो. स्टाईल स्टेटमेंट संदर्भात म्हणजे आज प्रिया आणि उमेशचं कशा प्रकारे स्टाईल स्टेटमेंट असतं, कसं शॉपिंग असतं, हेही आपल्याला इंटरव्ह्यूच्या माध्यमातून कळालेलं आहे. बरं उमेश, मला तुला प्रश्न विचारायचा आहे की नवरा बायकोमध्ये बऱ्याच वेळेला अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये खूप चांगली अशी चर्चा होते, आणि ही चर्चा होत असताना पिरियड्स बाबतीतही 4 भिंतीच्या आत ती होताना दिसते. मात्र ज्यावेळेला पिरियड्स संदर्भातला एपिसोड होता, ज्यावेळेला या संदर्भातलं नेरेशन आलं असेल, स्क्रिप्ट समोर आलेली असेल, काय तुम्हा दोघांची रिॲक्शन होती? कारण काय होतं ना, आपल्या समाजात जर आपण पाहायला गेलो, एक शहरी प्रेक्षक आहे, एक ग्रामीण प्रेक्षक आहे. शहरी प्रेक्षकांमध्ये किंवा त्या गोष्टींकडे फार वेगळ्या दृष्टीने आता पाहिलं जायला लागलं, कारण आपण सोशल मीडियावरती पण रिॲक्ट होतो किंवा स्त्री पुरुष एकमेकांबद्दल या विषयावरती बोलताना दिसतात. मात्र हा एपिसोड पाहणारा प्रेक्षक वर्ग हा सगळ्याच स्तराचा आहे म्हटल्यानंतर तुमची दोघांची रिॲक्शन काय होती? आय थिंक पिरियड्स बद्दल प्रिया तुझ्यापासून सुरुवात होते. सो एपिसोड बद्दल बोलायचं झालं तर मी खूप उत्सुक होते, कारण मला असं वाटतं की हा खूप महत्वाचा एपिसोड आहे. म्हणजे प्रत्येक कपलच्या नात्यामध्ये, म्हणजे जिकडे मुलगा आणि मुलगी इन्व्हॉल्ड आहेत, अशा नात्यामध्ये
ही गोष्ट दर महिन्याला तुम्हाला फेस करावीच लागते. मग तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असाल किंवा तुमचं लग्न झालं असेल किंवा काही असेल, हो. आणि ती खूप जवळनं जास्त रोज बघायला लागते जेव्हा तुमचं ऍक्च्युअली लग्न झालेलं असतं. आता ह्याच्यात कोणाचा दोष नाहीये, पण त्यावेळेला ती स्त्री बिचारी काय अवस्थेमधनं जात असते, पण तिला दुःख जरी होत असलं तरी नवऱ्याची पण एक काहीतरी त्याच्या मागे बाजू असू शकते. तर ह्या दोन्ही बाजूंची सांगड वरुणनी खूप सुंदर घातली आहे. आणि मला असं वाटतं की वरुणचं खूप जास्त कौतुक यासाठी, कारण तो अत्यंत महत्वाचे विषय, अत्यंत कडू औषध छान गोड करून देतो. तर तो इतकं ते छान करतो आणि सोपं करून टाकतो तो महत्वाचा विषय, की तुम्हाला त्याच्याबद्दलचं दडपणच निघून जातं. आणि मला असं वाटतं की हा खूप महत्वाचा विषय आहे. दुसरं म्हणजे बिफोर यू टॉक अबाउट दी एपिसोड, मला हेही वाटतं की खूप लोक पिरियड्स बद्दल बोलायला घाबरतात, किंवा त्यांना त्याच्याबद्दल बोलणं अरे कशाला बोलायला पाहिजे. तर मला असं वाटतं की आता मेडिकल सायन्सही आपल्या सगळ्यांनाच या गोष्टी माहिती आहेत, आणि आता आपण काही त्या पिढीतले राहिलेलो नाही आहोत की आपण या सगळ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघू. आपण ह्याच्याकडे एक सायंटिफिक गोष्ट म्हणूनच बघितली पाहिजे. आणि ती जर तुम्ही तसं बघत असाल तर त्यावेळेला तुमच्या बॉडीमध्ये होणाऱ्या चेंजेसनी तुम्ही ज्या वेळेला परिस्थितीनं सामोरे जात असतो त्याच्याबद्दल चर्चा करायला आणि बोलायला काहीच हरकत नाही. म्हणजे मी फार सोपं उदाहरण देते की अनेकदा असं झालंय की माझ्या खूप महत्वाच्या फिल्म्सच्या महत्वाच्या शूटिंगच्या दिवसांना मला पिरियड्स होते, आणि माझं जितकं जुईचं पोट दुखतं तितकं माझं पोट दुखतं पहिल्या 2 दिवसात. सो मी हे सफर करते रोज, पण त्यावेळेला माझं टेम्परामेंट जे असतं ते युनिटनी का सहन करावं, कारण मी कधी कधी नसू शकते त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये, पण माझ्या दिग्दर्शकाला माहिती असतं की आजचा दिवस ओके नाही, किंवा माझ्या मेकअप आर्टिस्ट आणि माझ्या हेअर ड्रेसरला माहिती असतं, मी आल्याला सांगेन प्लीज आज नाही, आज कोणी चुकू नका, कारण आजचा दिवस हा भयानक दिवस आहे. आज कोणाला मी काही बोलले किंवा काही तर तुम्ही मनाला लावून घेऊ नका, बिकॉज आजचा दिवस माझ्यासाठी ऑफ डे आहे. तर मला वाटतं ही चर्चा होणं, हे त्यांना माहिती असणं, एकमेकांना समजून घेणं आणि एकत्रितपणे त्या काळात एकमेकांना सांभाळून घेणं, हे समाज म्हणून आणि एक टीम म्हणून खूप गरजेचं असतं. सो या विषयांवरती मोकळेपणाने बोलणंही तितकंच महत्वाचं असतं, जे वरुणनी केलंय आणि अत्यंत छान गोड पद्धतीने केलंय. त्यामुळे तो एपिसोड ऍक्च्युअली माझा वन ऑफ माय फेवरेट एपिसोड आहे. बरं, पण मग उमेश, यावरच मला तुला प्रश्न करायचा आहे की का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आल्यानंतरच किंवा मग का घरात बायको आल्यानंतरच या गोष्टींविषयी बोललं जातं, जितकं आपण साधेसोपेपणानं भावा बहिणींशी बोलतो किंवा आई आणि मुलगा या नात्यामध्ये देखील यावरती बोललं जायला हवं असं वाटतं? हो ऑफकोर्स. सॉरी, मी बिफोर यू से मी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हटलं, पण अगदीच बोललं गेलं पाहिजे. फक्त मी ते नातं एवढ्यासाठी म्हटलं कारण त्या नात्यामध्ये खूप 1-on-1 त्याच्यावरती डिस्कशन होणं पॉसिबल असतं. आई आणि मुलामध्ये तर अगदीच व्हायला पाहिजे, किंवा मला तर असं वाटतं की आयांनी मुलांना हे फरशी पुसायचं कापड आहे वगैरे असं सांगूच नाही. जसं मुलींना शाळेमध्ये फिल्म्स दाखवल्या जातात तसंच मुलांनाही त्या फिल्म्स दाखवल्या पाहिजेत, बिकॉज बायोलॉजिकल चेंजेस हे कुठल्याही जेंडरचे असतील ते सगळ्यांना समजलेच पाहिजेत. पण तरीही त्याचा 1-on-1 कन्फ्रंटेशन जे असतं ते त्या नात्यामध्ये आल्यानंतर जास्त प्रमाणात होतं. ऍब्सोल्युटली खूपच चांगला प्रश्न तू विचारलायस. खरं सांगू मी माझा पर्सनल अनुभव सांगतो. आम्ही ना 3 सख्खे भाऊ आणि माझे आई वडील असं आमचं कुटुंब होतं लग्नाच्या आणि प्रियाच्या कोर्टशिपच्या आधी. सो आमच्याकडे हा प्रश्न कधीही आयुष्यात डोक्यातही आई सुद्धा कधीतरी नक्कीच त्या फेज मधनं जात असेल महिन्याला, पण घरात 4 पुरुष मंडळी आणि आई जी एकटीच कदाचित ते सगळं सहन करत असेल, पण आमच्या कुठेही डोक्यात ती कधीच त्याची इंटेन्सिटी, तिला कधी काही त्रास झाल्याचं तिने कधी आमच्यापर्यंत आणलं नाही, दाखवलं नाही, कधी त्याच्यावर चर्चा झाली नाही, जी खरंच व्हायला पाहिजे. प्रियाशी लग्न झाल्यानंतर किंवा प्रियाची कोर्टशिप मध्ये असताना मला असं वाटतंय की मला त्या 4 दिवसांमधली तिची चिडचिड सुरुवातीला कळायची नाही किंवा पोचायची नाही, की एकदा दोनदा कळली, पण त्याच्यानंतर मलाही त्याचं इरिटेशन झालं की यार ठीक आहे, दर महिन्याचं ते आहे तर तू का प्रत्येक वेळेला तितकीच चिडतेस आणि त्याचं कारण पुढे करून त्याचा एका पॉइंट नंतर मलाही त्रास होईल. पण जसं जसं आपण त्या रिलेशनशिप मध्ये त्याचं महत्व कळायला लागतं, आपण ते दर महिन्याला त्याला समोर जायला लागतो, तेव्हा त्याची आपल्याला महत्व, त्याची इंटेन्सिटी, त्याचा त्रास हे जास्त कळायला लागतं.
म्हणून मी वरुणला सगळं क्रेडिट देईन. ऍब्सोल्युटली तू म्हणतोयस तसं की हा चर्चेला जात नाही समाजात. मी हे माझ्या घराचं सांगितलं, पण मी बाहेरही कधी माझ्याही मैत्रिणी आधी होत्या किंवा माझ्या बहिणी होत्या, चुलत मावस, पण हा विषय कधीच ओपनली कधी चर्चेला गेला नाही. जेव्हा इव्हन फॉर दॅट मॅटर वरुणने आमचे 6 एपिसोडचे 6 गोष्टी सांगितल्या, आपण या गोष्टींवरती करायचा विचार आहे, तेव्हा त्यांनी हा पिरियड्स बद्दलचा आपण एपिसोड सांगितलं. तर पहिली माझी रिएक्शन, अरे बापरे, लोकांना कम्फर्टेबल होईल ना बघणं, किंवा लोक त्याच्यावरती त्यांना डिस्कम्फर्ट होणार नाही ना, की हे फक्त गोष्ट सांगितल्यानं. पण जेव्हा एपिसोड लिहून आला त्यानंतर मी म्हटलं की वा, खूपच छान. ज्या पद्धतीने त्यांनी सोप्या पद्धतीने त्यातला काही छान ह्युमरच्या जागा, इमोशनच्या जागा इतक्या सटल आणि इतक्या छान पद्धतीने बाहेर काढल्या त्यांनी, त्यामुळे तू खूप सोपा, सहज आणि लोकांपर्यंत तितकं म्हणजे आज रिॲक्शन ज्या येत आहेत त्यातल्या अर्ध्या रिॲक्शनच्या पिरियडच्या एपिसोड बद्दल थँक्यू म्हणण्याच्या आहेत. अनेक बायका म्हणतायत की, नवरे पण म्हणतायत की आम्हाला माहिती होतं पण आम्ही आता या पद्धतीने काळजी घेऊ आमच्या बायकांची. सो दिस इज द बिग कॉम्प्लिमेंट. आणि मला असं वाटतं की हीच ताकद आहे. जर कलाकृती म्हणून आपण असे विषय अशा पद्धतीने मांडले आणि जर लोकांना ते भावले आणि त्यामुळे जर काही त्यांच्यात थोडाफार बदल होत असेल चांगल्या हेतूने, तर नक्कीच मला असं वाटतंय की ती कलाकृतीचं यश आहे. बरोबर आहे. अजून एक फक्त मला ऍड करावं असं वाटतं की जसं आपण आता बोलतोय की ही खूपशी मुलींची स्वतःची सुद्धा जबाबदारी आहे की त्या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःला वेगळं न समजणं आणि तुम्हीही ते, कारण बऱ्याचदा मी हे मुलींना सुद्धा बघितलंय की बोलू नका, किंवा माझ्याही घरी काम करणारी जर काही मदतनीस आहेत माझे, ते म्हणतात ताई माझं ना ते, म्हटलं ते काय, ते बोला की स्पष्ट, का तुम्हीच स्वतःला का घाबरताय हे कन्फ्रंट करायला. जर तुम्हाला माहितीये की हे सायंटिफिक आहे तर तुम्ही स्वतःला कमी लेखू नका त्या दिवसामध्ये, कारण हे कुठेतरी इथून सुद्धा येतं. म्हणजे जसं आई मुलामध्ये हा संवाद होणं गरजेचं आहे, तसंच स्त्रीने सुद्धा स्वतः हे मान्य करणं गरजेचं आहे की दिस इज सायन्स. आणि जसं माझी रोजची म्हणजे जशी शरीराची वाढ होते किंवा जसं आपलं रोजचं जगणं आहे तसा हा माझ्या जगण्याचा भाग आहे, त्याच्यात काहीच वेगळं नाहीये. त्यामुळे त्याच्याबद्दल बोलायला आपण कमीपणा मानता कामा नये. नक्कीच आपल्या डिस्कशन नंतर देखील मला वाटतंय की निश्चित लोकांपर्यंत हे पोहोचतंय आणि या संदर्भातली जनजागृती होत राहणं हे आपल्या, खरं तर आपण माध्यमांमध्ये काम करत असताना हे आपली सगळ्यांची जबाबदारी देखील आहे आणि ती आपण आपापल्या परीनं पाडतोच आहोत. बरं प्रिया, जुई आणि साकेत हे या दोघांमध्ये आणि प्रिया उमेश यांच्यामध्ये किती साम्य आहे, किती विरोधाभास आहे? रिअल लाईफ मध्ये भांडणं कोण किती करतं? भांडण आम्ही दोघेही व्यवस्थित करतो, एकदम छान तब्येतीत भांडतो आणि ते रिझॉल्व्ह पण होतात पटकन, असं काही हे नाहीये. पण मला असं वाटतं की जुई आणि साकेत मधल्या काही गोष्टी आमच्यामध्ये जरूर आहेत, पण नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला मी जुई सारखी आहे किंवा उमेश साकेत सारखा आहे. मला असं वाटतं की ते प्रसंगानुसार आणि त्या गोष्टींनुसार बदलत राहतं. म्हणजे कधी कधी मी साकेत सारखीही वागते किंवा कधी कधी हा जुई सारखाही वागतो, पण कधी कधी मी जुई सारखी वागते, कधी कधी हा साकेत सारखा, किंवा कधी कधी आम्ही खरंच एकदमच वेगळे, आमची मतच वेगळी असतात की आम्हाला असं वाटतं की छे ह्यांच्यासारखे आपण काही वागणार नाही असं. सो मला असं वाटतं की ते प्रत्येक जोडीनुसार बदलतं, पण प्रत्येक जोडीमध्ये जुई आणि साकेतचा काही ना काही अंश हा नक्कीच असतो. उमेश, मी नेहमी म्हणतो वरुणनी काय केलंय ना ह्या सिरीज मध्ये, तर सगळ्या कपल्सना रिलेट होईल असे जुई साकेत आणि त्याचबरोबर आयडियल कपल कसं असावं ह्यांचा उत्तम बॅलन्स केलेला आहे. म्हणजे अति आयडियलिस्टिक पण ठेवलं नाही की लोकांना खोटं वाटेल की अरे असं कपल नसतंच, पण त्याचबरोबर त्यांनी इतके छान रिलेशन त्या जुई आणि साकेत इतके छान तयार केलेत की लोकांना ते आपलेसे पण वाटतात आणि प्रत्येक जण काही ना काहीतरी जुई, आणि जसं तू विचारतोय तसं मी आणि प्रिया सुद्धा, आम्ही सुद्धा त्यातल्या अनेक गोष्टी खूप छान रिलेट करतो की अरे हे असं तू असा रिॲक्ट होशील, तू असं रिॲक्ट होशील, व्हॉट एव्हर. किंवा पेटच्या बाबतीत कुत्रा मांजर कदाचित आम्ही तेवढे घरी पाळू असं नाही, आवडले तरी, पण ते जुई साकेत आवडत ते आम्ही नाही रिलेट करणार. पण अदरवाईज माझ्या सिरियलचा आमचा असोसिएट डिरेक्टर आहे, त्यांनी मला आता 2 दिवसापूर्वी सांगितलं, आमची चर्चा चालू झाली घरी पेट आहे का, तर त्यांनी मला सांगितलं तुमचा दुसरा सीझन पाहिल्यानंतर मला वाटलं घरी पेट घ्यावं आणि मी ते घेतलेलं आहे. सो ते म्हणाले की माझ्यातलं ते जागं झालं, माझ्यात ते होतच, पण तुमचा एपिसोड पाहिला आणि आम्हाला वाटलं की आपण घरी घेतलंच पाहिजे.
सो प्रत्येक कपल कुठे ना कुठेतरी स्वतःला जुई आणि साकेतमध्ये बघता आहे, रिलेट करता आहे आणि त्यांना हेही वाटतंय की आपलं रिलेशन असावं ते जुई आणि साकेत सारखं. सो दॅट इज द काय म्हणतात स्ट्रेंथ ऑफ आणि काय हवं आणि वरुण नारळी. बरोबर आहे. आणि काय हवंच्या निमित्ताने मला पुढचा प्रश्न हा करायचा आहे की कोरोनाच्या या संकट काळामध्ये आपल्या प्रत्येकाचे दिवस हे फार वेगवेगळ्या स्वरूपाचे होते. म्हणजे फॉर मी इट इज लाईक अ चॅलेंज, कारण तुम्ही चॅनल लॉन्च करताय आणि त्या फेजमध्ये तुम्ही कुटुंबापासून 70 दिवस मी वेगळं राहून ऑफिसमध्ये स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं होतं, कारण त्यावेळेला जबाबदाऱ्या प्रचंड होत्या. तुमच्या दोघांसाठी हा कोरोनाचा संकट काळ मात्र नेमका कशा स्वरूपाचा होता? कारण प्रियाचे व्हिडिओज आम्ही सोशल मीडियावरती पाहत होतो की एक्सरसाइज करणं असेल, मोटिवेट करणं असेल, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सुरू होत्या. पर्सनल आयुष्यामध्ये मात्र तुमच्या या कोरोनाच्या संकट काळामध्ये नेमकं काय सुरू होतं? मला असं वाटतं की एक गोष्ट जी आम्ही शिकलो किंवा ज्यांनी आम्हाला मदत केली ती म्हणजे मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल. म्हणजे उगाच स्वतःच्या संसाराचा फापट पसारा इतकाही नाही वाढवून ठेवायचा की तो आपल्याला कधीच झेपणार नाही. कारण आपलं करिअर म्हणा किंवा अशा अनसर्टनिटीज आयुष्यात येत राहतात आणि मग अशा वेळेला तुम्हाला सगळ्यात जास्त जाणवतं की महत्वाचं काय, तुमची माणसं तुमच्या बरोबर असणं, डोक्यावरती छप्पर असणं आणि 2 वेळचा वरण भात मिळणं, ह्याच्या पलीकडे काहीही महत्वाचं नाही. आणि काय सो मला आणि काय हवं मला वाटतं की ही जाणीव सगळ्यात मोठी झाली. पण मला हेही वाटतं की म्हणजे आय एम शुअर त्यालाही असं वाटत असेल की कदाचित हे सगळं इमोशनली डील करणं की आता आपल्याकडे अनेक मोठा काळ काम नसणार आहे, पण डोक्यावरती प्रचंड मोठ्या जबाबदाऱ्या आहेत आणि ते आपल्याला पार पाडाव्याच लागणार आहेत. म्हणजे देर इज नो वे वी कॅन से की आता आपण हे थांबवूया, हे नाही होऊ शकणार आहे. अशा परिस्थितीमध्ये जर कदाचित माझ्या बरोबर उमेश नसतात तर इट वॉज नॉट पॉसिबल. म्हणजे मला असं वाटतं की या काळामध्ये योग्य माणसं घरात असणं सुद्धा खूप गरजेचं होतं, जे प्रॉब्ली डिफिकल्ट असून सुद्धा त्यातून तरण्यासाठी खूप जास्त मदत करून जातं. सो तुमच्या आसपासची माणसं आणि माणसांची किंमत वॉज ॲट स्टेक. बरोबर. बरं उमेश, तुझ्यासाठी मला पुढचा प्रश्न, आणि कदाचित आधी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुला द्यायचं असेल तर तू देऊ शकतोस. मात्र उमेश, एका एपिसोड मध्ये मी ऐकलं तुमचं की ऑफिस घरी आणायचं नाही, ठीक आहे, पण असं आहे की लकीली तुमचं प्रोफेशन एक आहे. कधीतरी प्रिया निर्मात्याच्या भूमिकेत जाते आणि अभिनेत्याच्या भूमिकेत उमेश आहे. मग अशा वेळेला आपसुकच प्रोफेशन हे घरी राहतच असणार, घरी सुद्धा नाटकं होत असणार, घरी सुद्धा सीन रंगत असणार. मग अशा वेळेला कसं टॅकल करता तुम्ही? ऑफिस घरी आणायचं नाही सांगता एका बाजूला, आणि एका बाजूला तर सगळा संसारच त्याच्या आजूबाजूला आहे. हो, आणि ऍक्च्युली आमच्या बाबतीत तर आमच्याकडे आम्ही बऱ्याचदा काम घरी घेऊनच येतो. घरातच असतं काम बहुतेक. पण फक्त फरक एवढाच आहे, मला असं वाटतं की आमचं जे प्रोफेशन आहे तीच आमची आवड सुद्धा आहे. म्हणजे कधी कधी खूपदा आम्ही नशीबवान समजतो स्वतःला की आपल्याला जे मनापासून आवडतंय तेच आपलं काम आहे आणि तेच आपलं प्रोफेशन झालेलं आहे. काही जणांना खूपदा असं असतं की एक क्लेरिकल जॉब किंवा हे कोणाची आवड, मला असं वाटतं काही जणांना आवडतही असेल, पण एक 10 to 5 जॉबचा एक मोनोटोनी येऊ शकते, त्यांचं ते वेगळ्या गोष्टी आणि त्यांची आवड वेगळी असू शकते. कदाचित खूप जण आपल्याकडे एक ठरलेल्या साच्यात शिक्षण घेतात आणि आपलं नोकरी करायची म्हणून नोकरी करतात, कुठेतरी त्यांना एक त्याच्यात एक कुठेतरी सिक्युरिटी वाटते किंवा एका पॉइंटला तिथे पुढे काहीच घडत नाही असं वाटतं, जे आपल्या आणि काय हवं मध्ये पण दाखवलेलं आहे. सो मला असं वाटतं की नशिबाने आमच्या बाबतीत ते नाहीये. सो आम्ही आमची आवड जी आहे ती डिस्कस करतो, ना की ते आम्ही काम म्हणून डिस्कस करतो. बरं, त्याच्यात आम्ही कुठेही एकमेकांना बांधील नाही आहोत बोलण्यासाठी किंवा विचारण्यासाठी. तेवढा आमच्याकडे स्पेस आहे, आमच्याकडे फ्रीडम आहे. कुठलं काम निवडायचं, कुठलं काम नाही निवडायचं. जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा आम्ही आनंदाने स्वतःहून डिस्कस करायला येतो की हा माझा प्रश्न पडलेला आहे, सो ह्याच्यातनं तुला एक थर्ड पर्सन म्हणून काय त्याच्यातनं सुचतं आहे. सो अशा पद्धतीचे आमचे डिस्कशन्स होतात. आम्ही कुठेही स्ट्रेस जो ज्या पद्धतीचा आहे किंवा कुठेतरी बोर्डम जो कुठेतरी कामात आलेला आहे तो घेऊन आम्ही नक्कीच घरी येत नाही. आम्ही रादर जास्त आनंद शेअर करण्यासाठी किंवा गोष्टी शेअर करण्यासाठी आम्ही काम घरी घेऊन येतो. अदरवाईज आमचं त्या पद्धतीचं नाही होत. पण मला असं वाटतं की स्ट्रेस जरी आम्ही घरी आणला तरीही
त्याचं सोल्युशन आम्हाला घरातच मिळतं, कारण आम्ही दोघं एकाच प्रोफेशन मध्ये असल्यामुळे एकमेकांचा स्ट्रेस आम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो, जो कदाचित मी माझ्या मित्रमैत्रिणींना किंवा आई वडिलांना सांगायला गेलं तर त्यांना समजणारच नाही आणि ते त्याच्यावरती माझ्याशी चर्चाच करू शकणार नाही. सो ती स्ट्रेस बद्दलची सुद्धा चर्चा ह्याच्याच बरोबर होऊ शकते, त्यामुळे कदाचित आम्हाला त्या स्ट्रेसच्या चर्चेचा स्ट्रेस येत नाही. बरोबर. आणि त्यामुळेच मग प्रश्न पडतो की आणि काय हवं आयुष्यात, कारण जेव्हा छान एकमेकांना समजून घेणारे तुम्ही मित्रमैत्रिणी आहात, लाईफ पार्टनर्स आहात, चांगले दोन्ही कलाकार आहात जे एकमेकांसोबत नेहमी स्क्रीन शेअर करताना दिसतात. जाता जाता खूप महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे, कारण मी हा प्रश्न विचारला नाही तर कदाचित आपले प्रेक्षकही नाराज होतील. सीझन 3 पर्यंत आलेले आहात, सीझन 4 कधी आणताय? एक्सक्लुझिव्ह डेट वगैरे आम्हाला सांगणार आहात? MX प्लेयर आणि रेडिओ मिर्ची आणि वरुण नार्वेकर हे या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. ताबडतोब हा प्रश्न त्यांना आपण त्यांना शिफ्ट करूया. विचारू. आम्ही Yes. तयारच आहोत 4था सीझन करायला. आजच्या या झूम मीटिंग वरती MX ची लोक असतील तर ती ऐकतीलच. आणि आणि त्याही पेक्षा मी प्रेक्षकांना सांगेन, कारण मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं प्रेक्षकांमुळे पहिल्याचा दुसरा आणि दुसऱ्याचा तिसरा सीझन झालाय. तर जास्तीत जास्त प्रेक्षकांनी व्ह्युअरशिप दाखवली, त्यांना हा तिसरा सीझन सुद्धा आवडला, तर नक्कीच 4था सीझन होईल. नक्कीच सीझन 4 ची आम्ही वाट पाहतो आहोत. पुन्हा एकदा अशाच प्रकारे लोभ असेल प्रिया आणि उमेश तुम्हा दोघांसोबतही अशाच प्रकारे गप्पा करण्याचा, पुन्हा एकदा आणि काय हवंच्या माध्यमातून पाहण्याचा. खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आमच्या सर्व प्रेक्षकांशी. Thank you. थँक्यू Thank you विशाल, so much. थँक्यू सो मच. मजा आली बोलून. नक्कीच सेम हिअर. तर आपण पाहिलं मित्रांनो की कशा प्रकारे आणि काय हवं आयुष्यात, हा प्रश्न आपण एकमेकांना सातत्यानं विचारत असतो. एक ज्यावेळेला प्रेक्षक कलाकारांना हा प्रश्न विचारतात आणि कलाकार प्रेक्षकांना विचारतात, त्यावेळेला खरोखर हे कोरोनाचं संकट जाऊ दे, पुन्हा एकदा आपण एकमेकांबरोबर जे ते थिएटरमध्ये भेटणं असेल किंवा थेटपणे मुलाखती असेल, या माध्यमातून पुन्हा पुन्हा भेटत राहूयात. तुर्तास या लोकशाही विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.